पहाटेच्या वाजले 4 आणि मी गेलो माझ्या भावाला घ्यायला, जो की आजच गावावरून आलेला. तर नमस्कार, मी आहे प्रज्वल. पहाटेचं उठून आम्ही तोंडावर पाणी मारून निघालो. तर पप्पांनी रिक्षा तर 50च्या स्पीडने डार पळवली. तर भावाला पिकअप करून आम्ही परत घरी आलो. फ्रेश वगैरे झालो आणि घरातून पडलो बाहेर. तिकीट काढली, आलो प्लॅटफॉर्मला, बसलो ट्रेनमध्ये. इथली गर्दी तर गर्दी कशी आहे, खूप वेळ तर उभाच होतो. शेवटी सीट भेटली. बसल्यावरती थोडं बरं वाटलं. ट्रेनमधनं उतरता सॅकची एक बाजू तुटली. मग काय, मोची तर शोधावंच लागेल ना. मोची तर दिसला, सॅक शिवून घेतली आणि गेलो बाहेर. जिथे आपलं काम होतं तिथं आपलं काम तर झालंच नाही. तर एवढ्या लांब आलो आहे आणि भटकंती करायची नाही, असंच घरी जायचं, असं तर होणारच नाही. गेलो चालत मरीन लाईन्सला पोचल्यावरच एवढी गार हवा सुटलेला की विचारायलाच नको. लाटा एवढ्या मोठमोठ्या येत होत्या की पाणी सगळं बाहेर येत होतं. त्यामुळे पोलिसांनी सगळ्यांना हाकललेलं. तर झालेली दुपार, आम्हाला लागलेली भूक. तिथून टॅक्सी पकडली, निघालो. थेट उतरलो पंचमपुरीवाला. तिथे मागवली व्हेज बिर्याणी. तर बिर्याणीसोबत आपल्याला आलेलं बुंदी रायता, पापड आणि छोलेची भाजी. टेस्ट खूप चांगली होती, त्यामुळे मी आता खातो. खाऊन पिऊन मस्त आता आम्ही परत निघालो घराकडं. प्लॅटफॉर्मला आलो, ट्रेन पकडली, सीटवर बसलो, निघालो घरी. तर आजचा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगून जा. बाय मित्रांनो.